नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता तिसरी आपला विषय आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास या विषयामध्ये आपला घटक आहे आपले शरीर। आपले शरीर म्हटलं तर आपण आपल्या शरीराला हात, पाय, डोकं ह्या सगळ्या अवयवाचा भाग त्यामध्ये येतो। मग आता इथे आपले शरीर हा एक सुंदर असा दागिना आहे आणि त्याची निगा ठेवणे हे आपलं काम आहे। दररोज निगा ठेवली तर शरीराची सर्व अवयव व्यवस्थित काम करतात। मग ह्या आपल्या शरीराची नावं काय आहेत? त्यामध्ये आपण नावांचा पुन्हा जर विचार केला तर जसे शरीराचे संपूर्ण अवयव जर म्हटलं तर त्यामध्ये हात, पाय, डोके, कान, नाक, दंड, मनगट, मांडी, गुडघे, पाऊल हे सगळे आपल्या शरीराचे अवयव आहेत। मग आता आपल्याला ही संपूर्ण सर्व चित्र दाखवली गेली आहेत। ही जर चित्र पाहिली आणि ते काय करत आहेत, आता जसं ही जी मुलगी दाखवली गेली, हिच्या डोक्यावर सुद्धा काय आहे, एक टोपी दाखवलेली, ती शाळेतली मुलगी। इथे हा सुद्धा एक, ही सगळी मुलंच आहेत आणि तो सॅल्यूट करतोय, हा तो गाड्यांना थांबवतोय, ट्रॅफिकचं काम करताना दाखवला आहे। हा फुटबॉल खेळतोय। इथे डॉक्टरची सेवा दाखवली गेलेली आहे। इकडे कंडक्टर दाखवला आहे। म्हणजे अशा पद्धतीने ही चित्र दाखवली गेली। आता या प्रत्येक चित्रामध्ये जर विचार केला तर शरीराच्या कोणत्या भागाचा वापर यामध्ये केलेला आहे। इथे सुद्धा बघा हाताचा वापर केलेला आहे। इकडे हाताचा डोक्यावर ठेवल्या डोक्याचा, इथे तोंडाचा हाताचा वापर केलेला आहे। इथे पायांचा वापर केला जातोय या चित्रामध्ये। या चित्रामध्ये सुद्धा हातांचा वापर केला गेलेला आहे आणि इकडे सुद्धा हाताचा वापर केलेला आहे। म्हणजे आपल्या शरीराचे जे काही अवयव आहेत त्याचा वापर या ठिकाणी केला गेला आहे। म्हणजे इथे दाखवले शरीराचे भाग कोणकोणते आहेत। जसं मनगट आहे, त्यानंतर डोके आहे, त्याचबरोबर जसं इथे मनगट दाखवला गेलेला आहे, पाय आहे, घोटा आहे, डोके आहे, हात आहे, गळा आहे, गुडघे, बोटे, म्हणजे हा संपूर्ण हा भाग असा या ठिकाणी दाखवला गेलेला आहे। त्याचबरोबर जसं
इकडे पायाचा भाग, इथे घोटा दाखवला गेलेला आहे, इथे बोटं दाखवली गेली, इथे त्याने बूट घातलेला आहे, गळा आहे इथे. अशा पद्धतीने आपल्या शरीराचे हे अवयव या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. आता आपल्या शरीराचे अवयव यामध्ये शरीराची डोके आहेत, धड आहे, हात आहे, पाय आहे, मुख्य शरीराचे भाग आहेत. डोके, हात आणि हे कशाला जोडलेले आहेत? हे धडाला जोडलेले आहेत. हे या धडाला जोडलेले आहेत. त्याचबरोबर मान, म्हणजे इथे डोके आणि हात, डोके आणि धड यांना जोडणारा भाग म्हणजे मान. हा जो भाग दाखवला इथे हा मानाचा भाग आहे. म्हणजे हे झालं डोकं आणि हे झालं खालचं हे धड. यांना जोडणारा हा जो भाग आहे तो काय मान दाखवलेला आहे. मग आता इथे शरीराच्या अवयवाचा प्रत्येक आपण इथे विचार बघूया. बघा, डोके, नंतर केस, कपाळ, भुवया, डोळे, पापण्या, कान, नाक, तोंड, हनुवटी, दात, अशा पद्धतीने शरीराचे अवयव दाखवले गेलेले डोक्याच्या संदर्भातले. आता धड म्हणजे संपूर्ण शरीर. मग त्यामध्ये काय आलं? छाती, पोट आणि पाठ हे धडाला जोडलेले असतात. धडाला हात जोडलेला असतो, त्या भागाला खांदा म्हणतात. धडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात. काय म्हणतात? खुबा. आता इथे हाताचं चित्र दाखवले गेले. हाताचे आता हात आहे, पण त्यालाही सुद्धा काही जे भाग आहेत, प्रत्येक भागाला या हाताचा भाग आहे याला नावं दिलेली आहेत. जसं आता दंड, हा दंडाचा भाग दाखवला आहे. कोपर, हा कोपरचा भाग दाखवलेला आहे. अग्रबाहू, मनगट आणि तळघाट हे झाले हाताचे भाग. आता आपण हाताचे भाग पाहत असताना दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात. दंड, अग्रबाहू आणि तळहात अशा पद्धतीने हे 3 भाग पडलेले आहेत. म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग, कोपरापासून ते मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटे पंजाचा भाग असतो. आता ही जी हाताची बोटं दाखवली याला आपण पंजा म्हणत असतो. दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. दंड आणि अग्रबाहू याला जोडणारा भाग म्हणजे हा काय झाला? कोपर. अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. अग्रबाहू आणि पंजा हा यांना जोडणारा भाग म्हणजे याला आपण काय म्हणतो? मनगट. अग्रबाहू हे आणि हे तळहात यांना जोडणारा भाग आहे मनगट. आता पायाचे भाग पाहूया आपण. हे पायाचे चित्र आहे. आता या प्रत्येक पायाच्या भागाची आपण जर नावं बघितली जशी मांडी, गुडघा, तंगडी, घोटा, बोटे आणि पाऊल असे पायाचे हे भाग आहेत. आता पायाचा जो भाग आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करूया. जसं पाय म्हटलं, हा संपूर्ण पाय आहे. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग. ही मांडी आली, याला आपण तंगडी म्हणतो, आणि हा पाय आला. असे 3 भाग पडलेत. आता तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. आता ही तंगडी आहे, म्हणजे गुडघ्यापासून ते घोटापर्यंतचा जो काही भाग आहे त्याला आपण तंगडी म्हणतो. पायाची बोटे पावलाचा भाग आहे. ही पायाची बोटे हा पावलाचा भाग आलेला आहे. मांडी आणि तंगडी म्हणजे मांडी आणि तंगडी यांना जोडणारा भाग म्हणजे गुडघा. ही मांडी आणि ही तंगडी यांना जोडणारा भाग कोणता आहे? हा गुडघा. आता तंगडी आणि पाऊल, ही तंगडी आणि हे पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे हा झाला मध्ये घोटा.
तर अशा प्रकारे या पायाचे भाग आहेत. आता अवयव म्हणजे काय ह्याचा जर आपण विचार केला तर ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयव म्हणजे काय तर ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयवाला इंद्रिय असं म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय अवयव आहे. ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत. आता बाह्यावयव म्हणजे काय? बाह्यावयव म्हणजे काय? शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे बाह्यावयव. बाह्यावयवांनाच काय म्हणतात? बाह्येंद्रिये. मग ती कोणती आहेत? कान, नाक, हात, पाय हे आपले बाह्य अवयव आहेत. म्हणजे इथे दोन अवयवाचे काय आहेत? दोन प्रकार सांगितले गेले. अवयवाचे दोन प्रकार, एक बाह्य अवयव आणि दुसरे अंतर्गत अवयव. बाह्य अवयवामध्ये काय काय? कान आहे, नाक आहे, हात आहे, पाय आहे, त्यालाच बाह्य इंद्रिय असं म्हटलं गेलेलं आहे. अंतर्गत अवयवामध्ये शरीराच्या आतील बाजूला असणारे अवयव, सर्व अवयव त्याला अंतर्गत अवयव असं म्हटलं गेलेलं आहे. आता इथे काय सांगितलं की गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल, असा एक भाग विचारला की गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल. आणि दुसरं विचारले कोपर न वाकवता केस कसे विंचराल. आता गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल याचा जर आपण विचार केला तर आपल्याला अगदी काठीसारखा आपला पाय होईल आणि त्याला आपल्याला चालायला व्यवस्थित येणार नाही. खरं म्हणजे तो पाय आपला कडक होईल. आणि आपल्याला जर ठराविक ठिकाणी जर आपला पाय ठेवायचा आहे तर तसं करता येणार नाही, कारण तो पाय आपला कसा होणार आहे? काठीसारखा असणार आहे. म्हणून काठी जशी लांब लांब पडते तसं तो पाय आपला लांब लांब पावलं टाकू शकतो. परंतु गुडघ्यात जर त्याला वाक मिळाला नाही तर आपल्याला नीटपणे चालायला येणारच नाही आहे. कोपर न वाकवता केस कसे विंचराल, तर कोपर न वाकवता केस विंचरणं जरा कठीणच आहे, कारण आपला हात असा कडक होणार आणि कडक झाल्यानंतर आपल्याला केस विंचरायलाच येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने या भागाची आपल्याला असं माहिती सांगता येईल. आता शरीराची अवयव जे आहेत ते आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल करत असतात. आता इथे काय सांगितलं की विटी दांडूच्या खेळाडीतील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा. दांडू वाकतो का? नाही. का वाकत नाही? कारण तो लाकडाचा आहे, कडक आहे. समजा आपले हातपायही वाकले नसते तर मग आपले हातपाय जर आपल्याला हालचाल करता आली असती का? नाही. आता आपले हातपाय जर वाकलेच नसते तर आपण अगदी लाकडासारखं कडक झालं असतो आणि आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला कठीण झाली असती. आपले काही अवयव वाकतात आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराची हालचाल करू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की शरीराची हालचाल जी आहे ती काही अवयव असे की ते वाकतात आणि त्यामुळे शरीराची हालचाल होऊ शकते. आता इकडे आणखीन सांगितलं की करून पहा. काय करून पाहायचं आहे? आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. मान याची ही जी चित्र पाहिली प्रत्येक आपण तुम्ही, तरी बघा इथे काय केलं आहे, ही मान थोडी खाली वाकलेली आहे. ही मान खाली वाकली, मान वरती केली. ही मान डाव्या बाजूला हा सरळ बघतो आणि इकडे उजव्या बाजूला, अशा पद्धतीने मानाची स्थिती दाखवली आहे. इकडे मान डाव्या बाजूला वाकवलेली आहे, मान सरळ आहे आणि इकडे उजव्या बाजूला मान वाकवलेली आहे. म्हणजे मानेमुळे आपले पुढे मागे डावी उजवीकडे वळता येतं, कारण मान आपल्याला कशाही पद्धतीने वाकवता येते. ह्या चित्रावरून आपल्या लक्षात येईलच. आता इकडे हात दाखवला आहे. हात, खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हात कोणत्या ठिकाणी वाकू शकतो? खांदा,
कोपर आणि मनगट, म्हणजे इथे खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी आपला हात वाकू शकतो. हाताची बोटेसुद्धा वाकू शकतात, कारण त्यांनासुद्धा तशा पद्धतीने जे बोटाची जी काही म्हणतात, जी बोटं आहेत आपली ती छोटी छोटी आहेत, मोठी आहेत, आणि त्यामुळे आपल्याला हाताची मूठ वळवता येते. त्याला पेर आहेत. हाताने आपण खूप काम करू शकतो. हाताने आपण लिहू शकतो, वस्तू उचलू शकतो. हातानेच आई लाडू वळते. छोटं बाळ जे असतं ते सुद्धा खुळखुळा वाजवू शकतं. तर अशा पद्धतीने हातामुळे आपल्याला बरीचशी कामं करता येतात. मग शरीराची हालचाल करणारे अवयव कोणते, असा प्रश्न या ठिकाणी आला आहे. की हात आणि पाय याद्वारे आपण शरीराची हालचाल करू शकतो. मैदानी खेळात कोणत्या अवयवांचा जास्त उपयोग केला जातो? हात आणि पाय याच अवयवांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. पुढे आहे कंबर. आता धड फक्त कमरेपाशी वाकू शकतं, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीचशी कामं सोपी झालेली आहे. बोटाचे बंद बांधता येतात. घरात झाडू मारणे, वाकून खेळ खेळणे यामध्ये अडचणी येत नाही, कारण आपलं शरीर हे कमरेपासून खाली वाकू शकतं. म्हणून या सगळ्या बाबीवर आपण मात करू शकतो. पाय, खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पाय कुठे वाकतो? खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पायाची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटा इतकी वाकत नाही, कारण ती आखूड आहेत. पायांनीही आपण काही काम करू शकतो. पायामुळे आपण उभे राहू शकतो, चालू शकतो, पळू शकतो, जिन्यावरून चढतो, खाली उतरतो, उड्या मारतो, काही यंत्रसुद्धा चालवू शकतो. इथे काही चित्रसुद्धा तुमच्यासमोर दिलेली आहेत. ही मुलगी खेळते, ही धावते. नंतर ही व्यक्ती धार लावायचं काम करत असते. तर अशा पद्धतीने पायांचा उपयोगसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. माझ्यासारखे दुसरे कोणीच नाही म्हणजे काय? आता जगामध्ये खूप खूप लोक आहेत, पण सगळ्यांना अवयव मात्र तेच आहेत. तरी एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही, कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण कशी आहे, निरनिराळी असते. उंची, जाडी, केसांची ठेवण, चेहरेपट्टी निरनिराळी असते. संपूर्ण जगात तुमच्यासारखे तुम्हीच दिसता हे माहीत होते का तुम्हाला? नाही. आता हे आपल्याला माहीत नाही आहे. इथे सुद्धा इथे चित्र दाखवलेली आहे, कारण कोण आपल्यासारखा हे आपण सांगू शकत नाही, पण असतात. आणखीन इकडे विचारलं की कधी कधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी एकसारखे दिसतात, पण त्यांच्यातही थोडासा फरक असतो. जुळ्या बहिणी जुळे भाऊ जरी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आपल्याला जाणून दिसेल. एक तर त्यांच्या वागण्यात फरक येईल, किंवा काहीतरी कुठेतरी हा फरक आपल्याला दिसून येतो. एक लक्षात ठेवायचं आहे, आपण काय लक्षात ठेवायचं आहे की आपण सर्व जी कामं करत असतो ती शरीराच्या मदतीने करत असतो. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे. इथे काही प्रश्न चुटकी बरोबर सांगितलेले की हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे. हाताचा अंगठा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे, तर हे चुकी बरोबर सांगता येईल आपल्याला. मुख्य भाग तर नाही होऊ शकत, म्हणजे हे चूक आहे. पायाच्या मदतीने आपण जिना चढू शकतो, बरोबर आहे. मान पुढे झुकते मागे वाकते. मान अशी आपण पुढे झुकते आणि मागे वाकते, बरोबर आहे. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने इथे काही चुटकी बरोबर वाक्य सुद्धा दिलेली होती. आता रिकाम्या जागा भरायच्या, गाळ्या जागा. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला टिंबटिंब म्हणतात. टिंबटिंब आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा.
आपले काही अवयव वागतात म्हणून आपण टिंबटिंब करू शकतो. एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती टिंबटिंब नाही. तर अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा, काळ्या जागा, वरच्या धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला काय म्हणतात? खुबा. टिंबटिंब आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा. तंगडी आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा. आपले काही अवयव वागतात म्हणून आपण हालचाल करू शकतो. एक व्यक्ती सारखी दुसरी व्यक्ती नाही. एक व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती जगात नाही. आता इथे हा जो शब्द आलेला आहे त्या शब्दाचा आता अवयवांचा उपयोग सांगा. 3 अवयव दाखवलेत: मान, हात, कंबर. मानाचा उपयोग मागे पुढे वाकण्यासाठी होत असतो. हाताचा उपयोग वस्तू उचलणे वगैरे व्यायाम करणे त्यालाही वापरले जातात हात. कंबर, कमरेपासून आपण खाली वाकू शकतो. तर मान म्हटलं तर मागे पुढे झुकते, मागे वागते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वागते, उजवीकडे वागते. हात म्हटलं खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हाताची बोटेही वाकू शकतात, त्यामुळे हाताची मूठ मिळते. हाताने आपण खूप काम करू शकतो. कंबर म्हटलं तर धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बारीक कामे सोपी होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते, बोटाचे बंद बांधता येतात, खेळताना अडचण येत नाही. तर अशा प्रकारे मान, हात या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.